मित्रांनो, मुंबईवर जवळपास मालकी हक्क सांगणारे, मुंबईत जे होईल ते आम्ही म्हणू तेच होईल, आम्हाला कोणी विरोध करू शकत नाही, मुंबई आमचीच आहे, असा एक आव आणणारे, मुंबई मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करून आपली दुकान चालवणारे, आपल्या राजकीय फायद्यासाठी, वैयक्तिक फायद्यासाठी, राजकारणासाठी मराठी माणसाला वापरून घेणारे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुंबईच्या विकासामध्ये अडथळा आणून राहिले. आतापर्यंत जेवढे प्रकल्प मुंबईत आले, महाराष्ट्रात आले, त्या सगळ्यांना विरोध करून झालेला आहे. सगळ्यांना अडवून झालेला आहे, सगळ्यांची अडवणूक करून झालेली आहे. आता धारावीच्या पुनर्विकासाला हे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना विरोध करून राहिली. अडाणीला जे प्रोजेक्ट मिळतात, अडाणींच्या कंपनीला जे प्रोजेक्ट मिळतात, त्या सगळ्यांचा विरोध करायचा हे त्यांनी ठरवलेलं आहे. स्वतःला ताकदवान म्हणवतात की आम्ही मुंबईत काही करू शकतो, मुंबईत आमची ताकद आहे, शिल्लक म्हणजे शिवसेना म्हणवतात स्वतःला, आमच्या इतकी ताकद कोणाचीच नाही आहे मुंबईमध्ये. हे सगळे दावे करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिल्लक सेना आज या आंदोलनासाठी, म्हणजे धारावीमध्ये जे आंदोलन होऊन राहिलं की धारावीच्या पुनर्विकासासाठी विरोध करू राहिले, त्याच्यासाठी छोट्या मोठ्या संघटनांवर अवलंबून आहे. जर त्या छोट्या मोठ्या संघटना सोबत आल्या नाही तर यांच्या मोर्चेमध्ये गर्दी दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. तिकडे सुप्रीम कोर्टामध्ये अडाणींच्या विरोधात ज्या केसेस झाल्या तिथे पिटिशनर्स तोंडावर आपटून राहिले, आणि इकडे उद्धव ठाकरे या सगळ्या दुसऱ्या बाकीच्या लोकांच्या भरोशावरती बेडक्या फुगवून राहिले. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, काल सुप्रीम कोर्टाने अडाणी विरुद्धची एक याचिका जी फाईल झाली होती त्याच्यामध्ये SIT स्थापन करायला नकार दिला. आता ती याचिका काय होती की तुम्हाला आठवत असेल, हिंडनबर्ग नावाची एक संस्था आहे अमेरिकेत, त्या संस्थेने अडाणींच्या कंपनीवर आणि स्वतः गौतम अडाणींवर असा आरोप केला होता की यांनी शेअर प्राईस मॅनिप्युलेट केले, प्रॉफिट्स मॅनिप्युलेट केले, आपली व्हॅल्यू वाढवून दाखवली वगैरे वगैरे, त्यातनं काही फायनान्शियल बेनिफिट्स मिळवले वगैरे. त्याच्यानंतर खूप गजब झाला होता. एकदम लोक अडाणींच्या विरोधातच उभे राहिले होते. मग ते सेबीनी सगळा त्याचा तपास केला. सेबीनी सांगितलं की बा याच्यात काही दम नाही आहे आरोपांमध्ये, जे आरोप होऊन राहिले तसं काही अडाणींच्या कंपनीत झालेलं नाही आहे. हे जे पिटिशनर होते जे सुप्रीम कोर्टात गेले, त्यांना नेहमीप्रमाणे सेबीवर भरोसा नाही, पोलिसांवर भरोसा नाही, सरकारी संस्थांवर भरोसा नाही. मग ते म्हणाले की बा नाही, आम्हाला त्याच्यावरती काही भरोसा नाही, सेबीनी जो काही तपास केलेला आहे तो चुकीचा आहे, अडाणींना फेवर करायसाठी केलेला आहे सगळं, त्याला काही अर्थ नाही आहे, आमचा त्याच्यावरती विश्वास नाही. आता ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला निष्पक्ष तपास करायचा असेल तर SIT लावा. गौतम अडाणी देश लुटून राहिले, सगळं काही विकत घेऊन राहिले, विमानतळ, पोर्ट, जे दिसन ते अडाणी विकत घेऊन राहिले. पण कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली की याच्यामध्ये SITची गरज नाही आहे, सेबी जो तपास करून राहिली तो बरोबर आहे, आणि सेबीला पण आदेश दिलेले आहेत की उरलेला जो काही तपास आहे तो 3 महिन्यात पूर्ण करा. आता भारताच्या सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला, त्याच्या आधी अमेरिकेच्या सरकारने पण त्या हिंडनबर्गचा जो काही रिपोर्ट होता त्याच्यात दम नाही असं म्हटलं होतं की तो इर्रिलेव्हंट आहे, तो सिरियसली घेण्यात अर्थ नाही, असं अमेरिकेच्या सरकारचं एक स्टेटमेंट आलं होतं. आता हा जो रिपोर्ट आला याच्या मागे कोण आहे ते जगजाहीर आहे. तो का आला, कसा आला, त्याच्यासाठी फंडिंग कोणाचं होतं हे आता हळूहळू समोर येऊन राहिलं. आणि जे लोक त्या रिपोर्टवरून अडाणींच्या विरोधात रान उठवून राहिले ते कोणाच्या पैशावर करून राहिले हे पण हळूहळू लोकांना समजून राहिलं. आता त्या रांगेमध्ये उद्धव ठाकरे जाऊन बसले आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण सत्तेत असताना अडाणींचा विरोध कधी केला नाही, सत्ता गेल्या गेल्या बरोबर अडाणींना विरोध करून राहिले, धारावीला विरोध करून राहिले, धारावीच्या पुनर्विकासाला. आता हिंडनबर्गचा वार तर फुकट गेला, त्याच्यानंतर काही अडाणींचं नुकसान झालं नाही, देशाचं काही नुकसान झालं नाही, ते आपण सिद्धही करू शकलो नाही. ज्या उद्देशाने
हिंडनबर्गचा रिपोर्ट आणला तो तर फेल झाला. मग आता धारावीच्या पुनर्विकासावरून अडाणींवर हल्ला करायचा आणि त्यांना बदनाम करायचं हा यांचा प्लॅन दिसून राहिला. हेच जे आंदोलनजीवी ज्यांना म्हटलं जातं ते, म्हणजे कसंही करून अडाणींना बदनाम करायचं, प्रोजेक्ट थांबवायचे, देशाचं नुकसान करायचं, आर्थिक नुकसान करायचं, देशाची डेव्हलपमेंट थांबवायची, धारावीतल्या लोकांना तसंच खितपत पडू द्यायचं. ही नवीन टूल किट आता उद्धव ठाकरे पण वापरून राहिले का, असाही एक प्रश्न निर्माण होतो. कारण सत्तेत असताना धारावीचा प्रोजेक्ट अडाणींच्या कंपनीला कोणी दिला, काय झालं, ते कशी प्रोसेस झाली होती, हे सगळं आपल्याला माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी ते अधिवेशनामध्ये सांगितलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती मी व्हिडिओ पण केलेला आहे. त्याच्यामुळे मी ते डिटेलमध्ये त्याच्यात जात नाही. पण मुद्दा असा आहे की सत्तेत असताना ज्या अडाणींना सगळं काही दिलं त्याच अडाणींचा विरोध हे आता सत्ता गेल्यावर काऊन करू राहिले. विधानसभेत पण यांनी हा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही करू शकले नाही. एकही पुरावा दिला नाही, फक्त हवेत गप्पा मारल्या, तोंडाची वाफ दवडली, बाकी काही नाही. तो एक वार पण यांचा फेल गेला. आता यांच्यासोबत एक नवीनच व्यक्ती आलेला आहे. म्हणजे भीम आर्मी नावाची जी काही संघटना आहे त्या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अचानक साक्षात्कार असा झाला की बा या प्रकल्पामध्ये खूप घोळ आहे, भ्रष्टाचार आहे, इरेग्युलरिटीज आहे, अडाणी लोकांना लुबाडून राहिले, लोकांचे घरं हडप करून घेणार आहे आणि त्यांना हाकलून देणार आहे, मग ते बेघर होणार आहे, मग त्यांना दारोदार भटकावं लागणार आहे. हे अचानक असं ते चंद्रशेखर आझाद यांना वाटायला लागलं. म्हणून मग ते आता धारावीमध्ये अडाणींच्या विरोधात आंदोलन करणार आहे. आणि त्यांनी आंदोलन करायची घोषणा केल्याबरोबर सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला? उद्धव ठाकरे. कारण यांना कोणीतरी असा एक माणूस मिळाला जो थोडीफार गर्दी जमा करू शकेल. आता बघा, चंद्रशेखर आझाद हे मूळचे उत्तर प्रदेशमधले. महाराष्ट्राशी त्यांचा काही फारसा संबंध नाही. महाराष्ट्रात ते दर आठवड्याला 15 दिवसांनी येतात, लोकांना भेटतात, इथल्या समस्या जाणून घेतात, त्याचा अभ्यास करतात, असंही काही नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात प्रॉब्लेम्स काय आहे, समस्या काय आहे, पॉलिटिकल सिच्युएशन काय आहे हे त्यांना पूर्ण माहीत असण्याचा काही प्रश्न नाही. जर त्यांना महाराष्ट्राच्या बेसिक समस्याच माहीत नाही तर धारावीचा प्रोजेक्ट, धारावी रिडेव्हलपमेंट, त्याच्यामधल्या इंट्रिकसीज म्हणजे खाचाखोचा, टेंडर प्रोसेस, याच्या आधी टेंडर कसं दिलं, कोणाला दिलं, कोणी दिलं, ती प्रोसेस काय होती, आता नवीन प्रोसेस काय आहे, बिडर कोण कोण होते, बिडर म्हणजे जे टेंडर भरतात ते, या सगळ्या गोष्टी यांना माहीत असणं शक्यच नाही. पण याच्यामध्ये त्यांनी काहीतरी बघितलं, प्रसिद्धी मिळू शकते. अडाणींवर आरोप केला की प्रसिद्धी मिळू शकते, आंदोलन केलं की प्रसिद्धी मिळू शकते, मोर्चा काढला की प्रसिद्धी मिळू शकते, म्हणून ते इथे येऊन आंदोलन करून राहिले. आता उद्धव ठाकरेंना एक नवीन साथीदार मिळाला, त्याच्यासोबत ते खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहे, अडाणींच्या विरोधात आंदोलन करणार आहे. स्वतःच्या भरोशावर, शिल्लक सेनेच्या भरोशावरती आंदोलन करणं त्यांना आता शक्य नाही, हे उद्धव ठाकरेंच्याही लक्षात आलेलं आहे. कारण एक काळ असा होता मित्रांनो की जेव्हा लोकांच्या मागणीसाठी, लोकांना जर काही त्रास होत असेल त्याच्यासाठी, सरकार लोकांचं ऐकत नसेल तर त्याच्यासाठी बाळासाहेबांनी अनेकदा आंदोलनं केलेली आहे आणि त्यांनी आपली ताकद तेव्हा दाखवून दिलेली आहे. स्वतःच्या हिमतीवर मुंबई बंद पाडण्याची ताकद असलेली शिवसेना आज इतकी लाचार झालेली आहे का ते कोणी चालते आंदोलन करायला, बस 4 डोके दिसले पाहिजे आजूबाजूला, बस एवढाच एक क्रायटेरिया आहे. मग कोणी असेल मग तो, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. आता चंद्रशेखर काय, राजू शेट्टी काय, म्हणजे चंद्रशेखर आझाद काय, राजू शेट्टी काय, या दोघांची पण महाराष्ट्रात किती ताकद आहे, किती लोक यांच्या मागे आहे, किती जनसमर्थन यांना आहे.
राजू शेट्टी स्वतःच्या भरोशावर खासदार तर सोडा, आमदार पण होऊ शकत नाही. बरं, ते महाराष्ट्र जाऊ द्या, मुंबईत यांची काय ताकद आहे? धारावी तर मुंबईत आहे, धारावीचा प्रोजेक्ट मुंबईत होणार आहे, त्याला विरोध तुम्ही करू राहिले. तर तुमची मुंबईत किती ताकद आहे हे कोणाला माहीत आहे? ते दिसतेच यांची किती ताकद आहे ते. आणि जसं मी आत्ता म्हणालो की ते खासदार सोडा, आमदार नाही होऊ शकत स्वतःच्या भरोश्यावर राजे हो. विधान परिषदेसाठी शरद पवारांच्या कृपेवर अवलंबून होते, शरद पवारांच्या फोनची वाट बघत होते, मला विधान परिषदेवर पाठवा, विधान परिषदेवर पाठवा. चंद्रशेखर आझादांचा उत्तर प्रदेशमध्ये तरी किती प्रभाव आहे? महाराष्ट्र मुंबई द्या सोडून, उत्तर प्रदेशमध्ये किती प्रभाव आहे? किती आमदार आहे? किती खासदार आहे? किती नगरसेवक आहे? ते लोक ज्यांचा आपल्याच राज्यामध्ये, आपल्याच गावामध्ये प्रभाव नाही आहे, ते आता इथे येऊन भपकारे देऊन राहिले. आणि यांच्या जीवावर उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना बेडक्या फुगवून राहिली. आता हे सगळं झाल्याच्या नंतर यांना याच्याबद्दल प्रश्न विचारले जाणार नाही याची मला खात्री आहे, पण जर कोणी विचारलाच तर विश्वप्रवक्ते संजय राऊत याचंही समर्थन करतील. म्हणजे आम्हीच कसे महान आहोत, आमचा विचार कसा या लोकांना पटलेला आहे म्हणून ते आमच्या सोबत आले, हे भुवया उडवत सांगतील. आणि त्यांचे पाळीव पत्रकार हे भक्तिभावाने दिवसभर दाखवतील. तुम्हाला एक आठवण करून देतो, धारावीमध्येच काही दिवसांपूर्वी शिल्लक सेनेचा एक मोर्चा निघाला होता. त्या मोर्चामध्ये भगव्यापेक्षा इतर रंगांचे झेंडे जास्त होते. झेंड्यांना प्रॉब्लेम नाही आहे माझा, रंगालाही प्रॉब्लेम नाही आहे. सांगायचा उद्देश हा आहे की यांच्या मोर्चामध्ये यांचेच लोक कमी असतात, बाकीच्या संघटनांचे लोक जास्त असतात आणि त्यांच्या भरोश्यावरती हे दादागिरी करतात. त्या मोर्चाचं जे स्वरूप होतं त्याच्यामधनंच यांची खरी ताकद, आज शिल्लक सेनेची, उद्धव ठाकरेंची मुंबईत काय ताकद आहे ते दिसून आलं. लोकांना ते कळलेलं आहे. कसं आहे मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने विकासाला कायम विरोध केलेला आहे. मग ते नाणारची रिफायनरी असो, जैतापूर असो, बारसू, मग ते बारसूला न्या, इकडे न्या, तिकडे न्या, आधी हो म्हणायचं मग नाही म्हणायचं, मेट्रो कारशेडला विरोध करायचा, लोकलमध्ये लटकून प्रवास करता करता मेले तरी चालेल पण मेट्रो नाही व्हायला द्यायची, आम्ही फिरू आमच्या आलिशान गाडीमध्ये. मुंबईला आजपर्यंत खाजगी मालमत्ता समजले, राजकारण केलं मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या नावाने. मराठी माणसाला मुंबईतून पार कर्जत कसाऱ्याला हाकललं. महाराष्ट्रात किती, मुंबईत किती मराठी माणूस उरले आहेत? किती टक्का मराठी माणसं आहेत? गेल्या 25 वर्षात किती कमी झाले जेव्हापासून यांची सत्ता आली BMC मध्ये? यांना असं वाटत होतं का बा मुंबईचा सातबारा आपल्याच नावावर झालेला आहे. आणि मग त्याच्यामुळे ते धारावीवरून भपकारे द्यायला लागले, मोठ्या मोठ्या गप्पा मारायला लागले. धारावीच्या लोकांना आहे तिथेच घर मिळालं पाहिजे, पात्र आम्हाला माहीत नाही, आम्ही म्हणू तसंच झालं पाहिजे, हे खाजगी कंपनीला देऊ नका, सरकारी कंपनीकडनं करा. बरं, मग मला आता एक गोष्ट सांगा की तुमचा जर एवढा विरोध आहे गौतम अडाणींना आणि त्यांच्या कंपनीला, तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर गौतम अडाणी रात्रीच्या अंधारात तुम्हाला भेटायला का आले होते? तेव्हा त्यांच्यासोबत तुमची काय चर्चा झाली ते सगळ्या महाराष्ट्राला एकदा सांगा. म्हणजे मी बंद दाराआड मला असं वचन दिलं होतं तसं नका सांगू, पुराव्यासकट सांगा. हा प्रश्न मी आजपर्यंत अनेकदा विचारला आहे पण त्याचं उत्तर काय अजून मिळालेलं नाही. आज शिल्लक सेना, उद्धव ठाकरे स्वतःची ताकद पूर्णपणे गमावून बसलेले आहे. जो येईल त्याला डोक्यावर घेऊन राहिले, जो येईल त्याच्यासोबत युती, जो येईल त्याच्या गळ्यात गळे घालून मोर्चे बिर्चे काढणं, फोटो काढणं. म्हणजे काय, काडीचा आधार शोधून राहिले, बुडत्याला काडीचा आधार. आणि इथे या सगळ्या गोष्टी करून, इथे आंदोलनं करून, अडाणींच्या विरोधात बोलून, अडाणींवर टीका करून, कसंही करून दिल्लीमध्ये आपल्या मालकांना आपली ताकद दाखवायची आणि लोकसभेच्या 4-2 जागा पदरात पाडून घ्यायच्या. आता उद्धव ठाकरे इकडे एवढं सगळं करून राहिले, तिकडे काँग्रेसचेच नेते राहुल गांधींना किती सिरियसली घेतात
याचं जाता जाता एक छोटंसं उदाहरण देतो. राहुल गांधी रोज उठून अडाणींना शिव्या देतात. सूटबूट की सरकार, गौतम अडानी को ये बेच दिया, अंबानी को वो दे दिया. त्यांच्याच पक्षाचे तेलंगणामधले मुख्यमंत्री त्याच अडाणींसाठी रेड कार्पेट घालून राहिले, आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा म्हणून. त्या राहुल गांधींना इम्प्रेस करायला इकडे उद्धव ठाकरे, चंद्रशेखर आझाद, राजू शेट्टी, जो येईल त्याला सोबत घेऊन लुटूपुटूचे मोर्चे काढून राहिले. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.